बरं मी काय म्हणतो, खबर पक्की आहे ना? नाही तर बस अंदाजी टोला मारसा आणि बसा लागेल मुंबईत आपल्याला सापडलो की पडलो तर. अबे बयाड तूच राहिले का? तुला मावर भरोसा नाही का? मी खोटा बोलतो का? एकदम खबर 100 आणि 110% खबर पक्की आहे की बा ते अंदरच निमणीच्या वाडीत आहे ता. अरे त्याचा जे ग्रुप आहे ना पप्प्याचा, त्या ग्रुपमध्ये आपला एक खुफिया रॉ एजंट आहे ना, त्याला वाटते ते त्याचा माणूस आहे, पण असं नाही ना, ते आपला माणूस आहे ना. त्याला काय गोळ्या बिस्किट दिलं की झालं का? पण काय जागडा पाटील, म्हणजे कसं आहे, सापडलं ना तर रंगपंचमी चकते बस गायबच व्हावं लागते आपल्या पुऱ्या ग्रुपलेच. अरे तुम्ही एवढे भिव का राहिले? मी आहो ना तुमच्यासोबतले का? एवढं नका भिव तुम्ही. रंगपंचमीच्या दिवशी कायचं गायब व्हावं लागते, त्यालाच गायब करू आपण. थांबा ना तुम्ही. मागच्या वर्षी लेखाच्या ना आमच्या चाकोला चोरल्या होत्या ना, यंदा पहा म्हणा बाबू तुम्ही आता. पण आता मला सांगा, एवढं मोठं निमणीचं वावर आहे, 200 झाड आहे त्याच्यात, नेमकं कुठे ठेवले असतील, कोणत्या कोपऱ्यात ठेवले असतील? नवीन जर मधात ठेवला असेल तर घरात भर पायता बाबा ते चाकोल्याच कुठे आहे का, अजून काही माहिती आहे का नाही? अरे पाटील पुरा तयारीने येत असते ना, तुमच्यासारखं आहे का झालगो मालगो काम करायले? पुरा तयारीने हाव ना. त्या पोऱ्याला म्हटलं बाबू कोणचं झाड आहे ते बराबर ते सांग, किती नंबरचं झाड आहे, कोणत्या लाईनचं झाड आहे, सगळं माहिती आहे आपल्याला. हे गेट आहे ना, या गेटापासून 5व्या नंबरची लाईन आणि 7व्या नंबरचं झाड आहे ते बराबर त्या झाडाच्या बुडातनी ठेवला आहे चाकोला त्यानं. चटकन जा आणि घेऊन या. चटकन जाऊन घेऊन या म्हणजे? तुम्ही चालत ना का बाबा? पकडलो तर आम्हाला मारता का? चला तुम्ही चला सोबत. अबे सांभलेले का? इथं कोण तोंड पाहिन का? मग इथं ध्यान नाही द्यावं लागत का? तुम्ही चालले जा अंदर आणि घेऊन या. मी इथं ध्यान देतो. कोणी आलं की बराबर मी मेसेज करतो तुम्हाला. घ्या आता आता चाकोला चोरू का तुमचा मेसेजची वाट पाहू मोबाईलवर? अबे झांबलेले का? तू या खरंच निवड ते मुंबईला गेला आणि तुझ्या गोव्यात सरलेले काय तिकून आला तेव्हापासून? अरे मोबाईलाची मेसेज नाही, मी असा आवाज ठोकतो म्हटलं ते मेसेज. हां मग तसं सांगा ना, आवाज ठोकतो म्हणून मोबाईल समजा मोबाईलचा मेसेज का? काही नाही, जाय बाबा तू चटकन जाय. समजलं ना? कितवी लाईन कितवा नंबर? 7वी लाईन 5वा नंबर ना झाड. अबे 5वी लाईन आणि 7व्या नंबरचं झाड. काही करतं काही बोलू नको बा, आवाज दुसऱ्याच्याच घेऊन येशील चाकोल्या. अरे सॉरी 5व्या नंबरची लाईन 7व्या नंबरचं झाड नाही. हां सध्या किती वाजू राहिले? 7:30 झाले. आता त्याला वाटते 7:30 वाजता कोणी येणारच नाही. आता आपला अर्ध्या घंट्यात कार्यक्रम झाला की बराबर आपल्या घराच्या वर स्लॅबवर खोटी आहे ती मोठी, त्यातनी टाकून द्यायच्या. बस टेन्शनचं काम नाही. आणि उद्या संध्याकाळी जेव्हा होडी पेटते 7:30 वाजता, 7 वाजता कोटी उचलून घेऊन जायची आणि तिथं टाकून द्यायच्या. म्हणजे कोणाला दिसत नाही, काहीच नाही, कुठून आल्या काही माहीत पडत नाही, आहे का नाही? टेन्शनचं काम नाही. अरे वा राजा पाटील, एक नंबर प्लॅन बनवला तुम्ही, मानस लागेल मस्त. म्हणजे कोणाला माहिती पडत नाही आणि ते होडीपेटाच्या आधीच बराबर ठेवतो आपण, कोणाला दिसत नाही, कोण नेला काय नेला काहीच माहित नाही. पुरा 4 मुल्क खोजले तरी, 36 जिल्हे खोजले महाराष्ट्रातले, तरी द्यायला माहित पडत नाही की कोण नेला म्हणून. मग काय तर तेच तर विषय आहे. जा मग आता चटकन जा आणि घेऊन या. उद्याची होडी आहे, कार्यक्रम करून टाका लागते आपल्याला आज रात्रीतच. बस 5 सेकंदात गेलो 7 मिनिटात आलो. उकंड्याला फोन करून सांगा लागेल गड्या आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून. हॅलो, हो उकंडा भाऊ, काय करू राहिले? सध्याच डेअरीवर दूध टाकून आलो, दूध काढलं आणि टाकून आलो बा. सध्याच जस्ट पोहोचलो जाता इथं कोट्यावर. ते आपल्या चाकोल्या चोराचा काही आहे प्लॅन, काही रातच्या 12 वाजता चालला का? तुम्ही का निवड झोपाचे कामं करता का? चोरल्या राजा चाकोल्या आम्ही, चालले 12 वाजता तोंड मारत. चोरल्या गिरल्या चाकोल्या बराबर ठेवल्या जागी द्या लागल्या का मी? अरे बापरे, चोरून ठेवला नाही का? लस सुपरफास्ट काम केलं हो तुम्ही पाटील. अरे मग काय तर कामच का आहेत मले, तेच काम आहेत आता. नाही राजा, कमाल केली. पण आता ठेवल्यान पण बराबर जागी ठेवल्यान, कोटीत गिटीत नेऊन स्लॅबवर. अरे आरामशीर बोलणं, कोणी ऐकीन ना बाबा तिथं कोट्यावर. तू या आजूबाजूला रस्ता आहे ना, लोक येणं जाणं चालूच राहतात ना. नाही कोण नाही, पण ठेवल्यान बराबर ठेवल्या ना. बस सध्याच आता चोरूच राहिले, ते घेऊन जातो बराबर नेऊन ठेवतो स्लॅबवर कोटीत. नाही टेन्शनच नाही. मग बाबा बराबर ठेवा, म्हणजे कसं आहे काही निघाल नाही पाहिजे, नाही तर बस रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही मी वैकू येणार नाही. इतका रंग लावते ते लेकर मग आपल्याला आता. अरे त्याला सापडलं तवा ना, त्याला माहीतच नाही पडत ना हे चाकोल्या आहे कुठून आल्या कुठून आणि कशा काय गेल्या या कोटीतनी. ते बाबा तुम्ही आता काय करायचं ते. काही टेन्शन घेऊ नको तू उकंडा, एकदम परफेक्ट 110% प्लॅन सक्सेसफुल झाला आपला, टेन्शनच नाही आता. चांगला आहे मग, डायरेक्ट उद्या भेटू मग संध्याकाळी आपण आता. हो जास्ती सोबत राहिले पुरत नाही, मग त्याला शक येऊन जाईन बाबा. उद्या संध्याकाळी डायरेक्ट होडीपाशी येजो. हो डायरेक्ट तिथंच भेटू संध्याकाळी. ठीक आहे मग. बरं ठीक आहे, ठेवतो मग फोन. अरे बापरे, पप्प्याने घेतलं का? लस हुशार आहेत ना. डायरेक्ट झाडावर अटकून ठेवला नाही, दिसला नाही पाहिजे म्हणून. अरे संत्र्या इकडे आलो ना, जरा दमता काय तुला झालं, गडबड झाली का? अरे ते पाहिजे चाकोला कुठे येतात आठवेल पाहिजे, घरी झाडावर अटकून ठेवला त्याने बराबर निमीच्या. अच्छा माय का कमाल आहे का पप्प्याने, इथं ग्रुप 1 नंबर यायचा. एका झाडावर अटकून ठेवला ना, वा रे का. चाल काढून घेऊ आणि जा लागते मग बाबा, आपल्याला अजून दिसतील. चाल आताच
नाही पोचू राहिला का उचल बरं मला डोक्यावर तू त्याला लहान लेकरांनी करू राहिला काय डोक्यावर उचला लागते चटकन पुढे जायते काळी वळली की सारा खाली होते का चालला मोठा लेका बयाळा हो काय डोक्यात नाही आलं चाल मग ते खालचं उचलतो पोते किती उचलतो बरोबर चालतो पोते उचलतो ते काळ्या उचल सगळ्या तू एकाच जातील ना मी पोते घेतो मग हो मी वरच्या सगळ्या घेतो आणि पोते तू उचलून घेऊन येतो गुंडावून अरे बराबर तोडणं तर ती फेक खाली एक एक तोडून फेक खाली ए पप्पूदा जरा बोंबलू नको का हातपाय हलू राहिले नाहीत का एकदम शेंड्यावर पाठवले का तो आम्हाला जरा सकाळला कमी करणं देतो ना बा इतकं काय त्या फुलासाठी माणसाचं कमळ कमवलं तर काय लय मोठे आहेत का ते फुलं हो ना लय झालं तुम्हाला लेका ते मी तर लेका त्याच्यापेक्षा मोठ्या झाडावर चढत जाऊन आणि चालले मोठे लेका सांगू राहिले तुम्ही तर हो हो म्हणून चढला ना बाबू इथं सांगू राहिला मला तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या झाडावर चढत जा मग याच्यावर कोणी चढला अरे नाही तसं नाही माझ्या बॅगमध्ये पेन आहे ना म्हणून मी चढलो नाही म्हणून तर आहे कायचं पेन आहे रजिस्टर आहे म्हणून राहिला का चालला मोठा का इतकं शेंड्यावर पाठवायला ते शेंडा हलू राहिला मा हो ना घेणं साऱ्या लोकांना गायब केले ना फुलं हेच तर झाड भेटलं बावा कसं पण गावाजवळचं लवकर लवकर घे रंग भिजून ठेवा लागते उद्या रंगपंचमी नाही का हो 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 घेतो ना बाबा घे मग लवकर लवकर घे चाल अरे पप्पूदा माहित आहे का नाही तुले काय लेका इथं का तोंड पाहू राहिला फुलं तोड राहिला लेका तिकडे पाय ना किती मोठा गेम झाला आपल्यासोबत कायचा गेम झाला काय काय झालं ती का तुम्ही फुलं तोडत बसलेले का तिकडे पुरं नेऊन घेतलं ना बापा सगळं नेलं ना काहीच ठेवलं नाही रे बापा काळ्या नाही ठेवल्या ना सुतईचा दोरा नाही ठेवला रे ज्या पोत्यावर ते चाकोल्या होत्या ना ते पोते घेऊन गेले ना फुकटचे पोते गेलेले काचे माईलाच मारते आता त्या पोटे गव्हाचे पोते होते ते कायच करू आता मी अरे कायचे पोते नेले कायच्या सुत्या नाही नेल्या काय राहिलं काय अबे काय बोलू राहिला सारखं सारखं सांग ना बाबा चटकन माय हार्टबीट वाढली ना काय पागलावानी बोंबलू राहिले काय राहिलं काय नेलं काय ठेवलं जाऊ दे बरं फुलं तोड आपण चाललं अबे त्या निम्मीच्या वाडीतनी ठेवल्या होत्या ना आपण चाकोल्या एक चाकोली नाही तिथं काहीच नाही राहिलं पोते नाही राहिले आणि काहीच नाही राहिलं बापा अरे म्हणजे चोरल्या काय चाकोल्या बाबा काही बोलू राहिला तू अबे चोरल्या का म्हणजे नामून निशान नाही राहिलं काहीच नाही काही एव्हिडन्स नाही सोडला काहीच नाही ठेवलं ना बापा त्यानं खेरकार सगळं नेलं अरे बापा रे एका हप्त्यापासून मेहनतीनं बनवल्या होत्या ना नेल्या का चोरून आखरी नाही तर काय काय ठेवलं चाल लवकर चटकन पाहिले तिथं मग काय तर मला विश्वास नाही उराला त्या बोलण्यावर चाल बरं चटकन अबे कुकडे पाहू राहिले अबे मला उतरू त्या खाली खाली तारा आहेत ना बाबा थांबा भयाले लेकाचे दोघं पण निला बदमाश आहेत ना नालायक वाणाचे मला दिलं झाडावर चढून इकडे चालले गेले लेकाचे काय बोलू राहिले तोंड उलटे करून गेलेत काय झालं का अजून बापा आरामशीर उतरा लागेल बाबा खाली ताराचं कंपाऊंड आहे बसा लागेल कपडे कपडे फाटीन बस साला चोळून अंगाची येतं अरे रे काय झालं बेशूत झाला का बाबा चक्कर येऊन पडला का उठवा लागेल लात घालतोय चक्कर का रे इथेच होत्या ना या झाडाला होत्या ना मागच्या लेखा अशा लमकून ठेवल्या होत्या ना अंदर खाली पोते होते काहीच नाही लेखा मग मी तुले काय सांगू राहिलो इथंच लमकेलो त्या खाली पोते होते ना बाबा काहीच ठेवलं नाही ना केरकार सगळं काहीच नाही ठेवलं सगळंच घेऊन गेलेत ना बाबा ते लेखा लय मोठा धोका केला रे आपल्यासोबत लेखा एवढ्या मोठ्या मेहनतीने केलेल्या लेखा इतक्या 500-600 होतात ना ते लय मेहनत होती रे बाबा त्यातनी मग मी तेच म्हणून राहिला ना सरे म्हणजे इन्व्हेस्ट केलेला टाइम वाया गेला आपला मग काय करायचं आता बाबा गेलं सगळं वाया कार्यक्रम मेहनत केली ते तर मला प्रश्न पडला इथचा अंदरचा पत्ता दिला कस काय एवढ्या वाडीतनी किती अंदर आहे झाड बराबर मी तेच म्हणून ना एवढ्या अंदरच्या वाडीचा पत्ता दिला कस काय मला तर वाटते कोणी आपल्या ग्रुप मधलं फुटलं गड्या कोण ना कोणी आपल्या ग्रुप मधलं फुटलं आता काय कोण फुटलं काय बापा कोणाचं कोणाला माहित रे बा इकडे पक्ष नाही राहू राहिले तर आपले ग्रुप फुटीन याची काय गॅरंटी मग आता करायचं काय आता काय घरच्या 4-5 गौऱ्या घ्यायच्या लाकडं घ्यायचे आणि तेच नेऊन द्यायचे आता होडी पेटवासाठी आता काय एवढ्या मोठ्या चाकोल्या केलेल्या तर गेल्या आता का तोंड हलवत जातात तिथं काही ना काही घरच्या गौऱ्या घेवऱ्या जमा करा आणि तेच पेटवायला देता बाबा होडी संध्याकाळी नाही पण याचा शोध तर घ्यास लागेल भाऊ काही ना काही तर लावाच लागेल याच्या मग लावा का सीआयडी लावा काही लावा पण याचा शोध तर घ्यास लागेल ना ते पाहू आता कोण घेतला आणि काय घेतला ते पाहू रंगपंचमीच्या नंतर सध्या तर जाऊ द्या गड्या चला चटकन घराकडे आता मला इथं डोकं दुखुराला माय अजून हार्ट अटॅक येईन मला बावा चाल घरी चाल बा चाल आता जाऊ दे आता काय घरच्याच गौऱ्या घेवऱ्या जमा करायला लागतील संध्याकाळीसाठी जाऊ दे नाही तर काय जाऊ दे अरे कल्ला कमी करा ना जराशे कल्ला कमी करा रे पोट्यो हा मी काय म्हणतो ऐका ना काय लेखा कल्ला कमी करा ना रे पोट्यो सगळे मुखे शांत बसा पोट्यापेक्षा तर जास्ती नारायण भाऊ बोंबलू राहिले हा तर सगळ्याला माहित आहे आपण कासाठी इथं जमा झालो आज होळीचा सण आहे तर आपल्याला होलिका दहन करायचं आहे आता तुम्हाला तर माहित असेल सगळ्याला होलिका दहन काऊन करतो आपण का माहित नाही कोणाला सांगा बरं मला माहित आहे करा लवकर चालू करा बरं
हो माहीत आहे, दम खाईन जरासा. तुला तर लय भल्ली काही होईल आहे. चालला मोठा का 4-5 गौऱ्या घेऊन आला आणि चालला मोठा होलिका दहन करा म्हणून राहिला. थांब ना जरासा मोकळा ना. ते काय सांगीन आता, त्याच्या साऱ्या गौऱ्या चाकोल्या नेल्या ना चोरून. बस तर झालं, सगळे आज जण आले तर आता आपल्याला लगेच होलिका दहन पेटवायचं आहे. तर तशाच सोबत आपले सगळे म्हणजे कुविचार, आलस वालस, म्हणजे जे हराम लोक आहेत फुकटचे खायचं पाहिजे ते सगळं आज पेटून टाका. उद्यापासून नवीन सुरुवात करा मस्त कामाची तुम्ही. आणि काही काही जण असते तर चोट्टे गावातल्या म्हशी चोरणं, हे चोरणं ते चोरणं, तसे चोट्टे धंदे पण जरा सोडून द्या तुम्ही जराशी. बराबर टोमना मारतील काचा. तर चला मग होलिका दहन करू. थांबा जराशे थांबा. आमच्या ते गौऱ्या गिवऱ्या चाकोल्या राहिल्या आणाच्या, नांदीच कस काय पेटवता. थांबा राजा, लय मोठ्या मेहनतीनं करेल आता, 8-10 दिवसापासून करेल आता. थांबा जराशे. अरे बापरे, बरं आणा बा, आणा तुमच्या चाकोल्या आणा, थांबतो आम्ही. अय लेकरो, घेऊन या ना चटकन. का लय भारी आहेत का, आणा ना लेका. चला आणले का, किती झांबल करता. खोला लवकर, चला टाका बरं ती. बस एका मिनिटात खोलून टाकतो. का रे पप्पूदा, लेका यायनं कोटी भरून आणली ना मोठी, पूर्ण टाकी भरून आणल्या लेका चाकोला, लयच मोठ्या चाकोला केल्या. म्हणाले का हे पाटील कवापासून इतका रिकामा झाला, त्याला त्याच्याच कामातून तर सुचत नाही. चाकोल्या काही करत बसला हे लेका. लस मोठं चाकोल्या आणलं यायनं यावेळेस. कायच्या चाकोल्या कायचं काय, या लेकराच्या चाकोल्या चोरल्या तिथे चिपकोल्या. आता मला का माहित नाही. पप्पूदा मला त्या मनोज 10 वर्ष की उरा लागड्या पण. कायचा शक बे, तुझ्या गोळ्या सरला जाऊ दे. आपल्या चोरली गेल्या म्हणून कधी यायनं चोरल्या अशी नस थोडी असू शकते. अरे नाही ना बा, मागच्या वर्षी आपण त्याच्या चोरल्या होता ना, तर मग यंदा चोरूच नाही शकत का. 100तून 90% गॅरंटी आहे ना चोरू शकतील म्हणून. तुला काय वाटतं बरं. जाऊ दे तिकडे, कुठे शक घरात बसतं. जाऊ दे, होळीचा चांगला सण आहे. चोरला असेल तर चोर होते, जाऊ दे बरं तिकडे. अरे कल्ला कमी करा का तुम्ही जण, एवढे जण कल्लाच करू राहिले सर कामांना दामाचे. मुगे बाजार असे झाले ना आता, सगळ्या चाकोल्या गिकोल्या आल्या आता. आता काही राहिलं नाही ना. आता लावू का याले होळी, लावू का, करू का चालू. करा ना, किती वाट पाहता, करा.